नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमी आणि त्याचबरोबर आपल्या या दररोजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन वर्षाचा हा पहिला दिवस तुमच्यासाठी विशेष चांगला असेल हा निश्चितच या ठिकाणी आशा व्यक्त करायला हरकत नाही. आणि या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून शुभेच्छा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या पदांवरती तुम्ही कार्यरत राहा, आयुष्यामध्ये चांगल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही ज्या प्रकारे संकल्प केलेला आहे, तुमचा हा संकल्प पूर्ण हो हीच आमची पूर्णतः इच्छा असेल आणि तसा आमचा प्रयत्न असेल. आणि आमच्या या प्रयत्नामधून किंवा आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून करणार आहोत. आणि आजच्या या भागामध्ये आजच्या ज्या काय चालू घडामोडी आहेत त्या बघायच्या आहेत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक पुस्तक असतं आणि या पुस्तकामध्ये मिळालेले जे काही वर्ष आहेत हे वर्ष चॅप्टर असतात. आणि या चॅप्टर्सच्या माध्यमातून तुम्हाला जे चॅप्टर्स आवडलेले नाही आहेत किंवा ज्या चॅप्टरमध्ये अभ्यास करताना तुम्हाला जे लोक भेटलेले आहेत आणि त्या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला जी निगेटिव्हिटी मिळालेली आहे ती निगेटिव्हिटी सोडून द्या आणि पॉझिटिव्हिटीचा जो काय मार्ग आहे तो नेहमी पत्करा आणि एका चांगल्या आयुष्याच्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासोबत लोक चांगले मिळतील, अन्यथा वाईट मिळतील, पण तुम्ही चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा निश्चितच. आणि आपला हा पहिला प्रश्न काय आहे तो बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, 40व्या आशियाई पक्षी जनगणना 2026 मध्ये होणार आहे. आणि या जनगणनेचे आयोजन कधी करण्यात येणार आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि त्याचं जे काय आयोजन आहे हे आयोजन प्रामुख्याने 10 ते 11 जानेवारी 2026 या दरम्यान करण्यात आलेला आहे. हे नूतन वर्षामध्ये ही जनगणना घेण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न प्रामुख्याने कुणाच्या माध्यमातून झालेला आहे तर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आणि त्याचबरोबर वेटलँड इंटरनॅशनल एक सायंटिफिक एजन्सी जी आहे त्याच्या माध्यमातून घेण्यात आलेला तो एक प्रयत्न आहे. थोडंसं आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे सुमारे 2000 वर्षापूर्वीचे दगडी भूलभुलैया म्हणजे ज्याला आपण चक्रव्यूह असं म्हणतो आणि हे सापडलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? सोलापूर हे याचं उत्तर असणार आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, ह्यू मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू होते आणि ज्यांचे नुकतेच 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झालेलं आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये निधन वार्ता विचारल्या जातात आणि या निधन वार्ता एक तर चित्रपटाच्या संदर्भात असतील किंवा क्रिकेटच्या संदर्भामध्ये असतील किंवा राजकीय क्षेत्राच्या संदर्भामध्ये असेल किंवा लेखकाच्या संदर्भामध्ये देखील असू शकते. आणि अशा प्रकारची जी काय माहिती असते ही माहिती आपल्याला परीक्षेला विचारली जाते. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? इंग्लंड आहे मित्रांनो, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय आहे. भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ज्याला आपण PPP अशा पद्धतीने म्हणूयात आणि या मॉडेलवरती आधारित वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात सर्वात प्रथम किंवा कुठे होत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? मध्य प्रदेश आहे. हे देखील लक्षात राहू द्या. अशा प्रकारच्या ज्या काय पहिल्या घटना असतात किंवा एखाद्या मुद्द्यावरती आपल्याला जर परीक्षेला विचारलं जात असेल तर ते निश्चितच आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा जो काय टप्पा आहे तो पूर्ण करणारी जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? स्मृती मंदाना ही आहे. की भारतातली कितवी आहे? तर दुसऱ्या क्रमांकाची आहे. मग भारतातली पहिल्या क्रमांकाची कोण आहे? तर भारतातली पहिल्या क्रमांकाची कोण आहे? मिताली राज आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि या ठिकाणी जगामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर सुजी बेट्स, नंतर
चार्लोट एडवर्स अशा प्रकारे या महिला आहेत, या लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे टनेल, टनेल म्हणजे ज्याला बोगदा आपण म्हणतोय, तियानशांग शेंगली टनेल, चीनची या बोगद्याची, जो चीनला आहे, हा जो बोगदा आहे हा कुठे आहे, चीनला आहे. आणि या चीनला असलेला जो काय बोगदा आहे, या बोगद्याची लांबी किती आहे, अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. तर त्याची लांबी ही 22.13 आहे, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेत विचारलं जाईल. खालिदा झिया या संदर्भामध्ये आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल. खालिदा झिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्या मग कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ती तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, पाकिस्तानच्या होत्या मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि पाकिस्तानमध्ये म्हणजे सॉरी, मी पाकिस्तानच्या लिहिले ना, बांगलादेशच्या आहेत. सो सॉरी, ओके, क्षमस्व असावं, पाकिस्तानच्या नाही आहेत, त्या बांगलादेशच्या आहेत. आणि बांगलादेशमध्ये जी बांगला नॅशनल पार्टी आहे, त्या पार्टीच्या माध्यमातून त्या काय करत होत्या, काम करत होत्या, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताशी देखील बऱ्यापैकी संबंध चांगलं करण्याचा जो काय प्रयत्न आहे त्यांच्या माध्यमातून झालेला पण होता. आणि दरवर्षी व्यवस्थित समजून घ्या, दरवर्षी आंतरराष्ट्रीय सोलो दिवस हा कधी साजरा केला जातो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 29 डिसेंबर आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि बघा, त्यानंतरचा प्रश्न, इस्रायल या देशाचा शांतता पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालाय, तर त्याचं करेक्ट उत्तर काय, डोनाल्ड ट्रम्प यांना झालेला आहे. आणि लक्षात राहू द्या, इस्रायलच्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये गैर इस्रायल व्यक्तीला पुरस्कार दिला जाणारी ही पहिलीच व्यक्ती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पहिलाच तो इस्रायलचा पुरस्कार मिळालेला आहे, गैर इस्रायली व्यक्तीला, बरं का, हे लक्षात राहू द्या. आणि हा प्रश्न आपल्याला यासाठी महत्त्वाचा बनेल कारण इस्रायल मधला हा सर्वोच्च पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. आणि त्याची आत्तापर्यंत अट अशी होती की तो फक्त इस्रायलच्या नागरिकांना दिला जातो, पण इथे तसं झालं नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. भारताने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी इंडियन नेव्हल शिप अरिहंत मधून यशस्वीपणे कोणते बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सुरू केलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, K4 हे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. या क्षेपणास्त्राची या ठिकाणी काय केलेले आहे, सुरुवात केलेली आहे. आणि हे जे क्षेपणास्त्र आहे, हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं क्षेपणास्त्र या ठिकाणी होणार आहे, लक्षात राहू द्या. ही गोष्ट आपल्यासाठी गरजेची असेल. अशा प्रकारचे जे काय संरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रश्न असतात, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. बघा, संरक्षणाच्या संदर्भातले जे काय संरक्षणच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा राजकीय घटकाच्या संदर्भामध्ये कोणते राजकीय लोकांना पुरस्कार मिळालेले असतील, निधन वार्ता असतील, किंवा क्रीडेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला म्हणजे इथे पुरस्कार दिलेले आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. अशा अनेक प्रकारच्या ज्या काय घडामोडी आहेत, या घडामोडी आपल्याला व्यवस्थित चांगल्या करायच्या आहेत. एखाद्याला काही अडचण आली तर निश्चितच आम्हाला सांगायचं, मग त्या आधारे आपल्याला एखादं लेक्चर पण घेता येणार आहे डिटेल. मग ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद आणि पुनश्च एकदा तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा.